आम्ही ज्या वेळेस कचरा उचलायला जातो त्यावेळेस कचऱ्यामध्ये आमच्या शरीराचे काही आजार असतात ते आम्हाला होतात. त्यामुळे तुम्हाला मी मुलांना सांगतो की तुमचा प्लास्टिकचा कागद असू दे तो तुम्ही साठवून ठेवू शकता आणि आठवड्यातून एकदा आमच्या संस्थेला बोलवून ते देऊ शकता. आणि एवढं तुम्ही आमच्यासाठी जे प्लास्टिक आता आम्हाला जे देणार आहे तुम्ही ते तुमच्यासाठी सुद्धा घातक आहे आणि इतरांसाठी सुद्धा. आता पर्यावरणात नदीला पूर येतोय आपण सगळ्यांनी बघितलंय. त्याचं काय कारण आहे की आपण प्लास्टिकचा कागद असू दे बाटली असू दे काही कचरा आपण नदीत फेकतोय. त्यामुळे नदी काय करते त्या नदीच्या पाण्यातून आपल्याला परत करते. ते आपण बघतोय काय कुणाला माहित आहे काय. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून त्याचबरोबर माननीय श्री राजू सावंत सर छावा संघटना जिल्हाध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अवनी संस्थेची सीईओ संस्था जी आहे प्रमुख कौशल्या राऊत मॅडम उपस्थित आहेत. तपोवन हायस्कूलचे शिक्षक माननीय श्री गावडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. महावीर इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी विद्यामंदिर या शाळांच्या मधून कचरा गोळा केलेला आहे. त्यांचे शिक्षक इथं येतील थोड्या वेळात परंतु त्यांनी कचरा जो गोळा केलेला आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक आरवाय पाटील सर यानंतर छावा संघटना जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजू सावंत सर यांचेही स्वागत गुलाब फुल आणि सेंद्रिय खत देऊन करावे. त्याचबरोबर अवनी संस्थेच्या सीईओ संस्था संचालक माननीय सौ महावीर इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ दळवी मॅडम चेतना पाटील मॅडम देऊन त्यांना करावे असे विनंती करते. आज आदर्श प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक आरवाय पाटील सर, छावा संघटना जिल्हाध्यक्ष राजू सावंत, महावीर इंग्लिश स्कूलच्या सोनल दळवी मॅडम आणि तपोवन हायस्कूलचे गावडे सर. आज आपण उद्या 2 ऑक्टोबरच्या निमित्तानं आज 1 ऑक्टोबर पण उद्याच्या याला आपण पूर्व दिवशी हा उपक्रम घेतोय. अवनी संस्था आणि एकटी संस्था दोन आम्ही गेली 7-8 वर्ष काम करतो. हा प्रश्न जो आहे तो आपल्या सवयीवर अवलंबून आहे. म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला प्रश्न आहे तुम्हालाही लक्षात येत आहे. महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपल्या शाळेनं जे काही कार्य केलेलं आहे त्या संदर्भात मी 1-2 मिनिटं सांगतोय. गेल्या बुधवारी आपल्याकडे इथं कार्यशाळा झाली होती त्यामध्ये माहिती मिळाली. त्यानंतर मुलांना वारंवार सूचना दिल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर काल संध्याकाळी सुद्धा 7 वाजता पालकांची ऑनलाईन मीटिंग आपण घेतलेली होती आणि या मीटिंगच्या माध्यमातून फक्त विद्यार्थी केंद्रित नव्हे तर पालकांच्या पर्यंत ही माहिती पुरवली होती आपण आणि पालकांनी सुद्धा मुलांना सूचना दिल्या असतील. त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी कचरा या ठिकाणी आपण जमा करतोय. नुसत्याच प्लास्टिकच्या बाटल्या जमा करणे हा हेतू नाहीये तर त्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये प्लास्टिक कागद वेगळ्या प्रकारची होती तर हे सगळे आपण त्याच्यामध्ये एकत्र केलेले आहेत. या ठिकाणी एक तर या बाटलीमध्ये हा जर कचरा काढला आपण तर ही बकेट जी आहे ही बकेट पूर्ण Plastic became the star of the show, molded into anything you like. A straw for your drink or a seat for your bike. They may have had good intentions, one little thing about the new inventions. It won't break down. Hundreds of years it'll be around. Every bottle signal shows to see this million more. We know something has got to be done. Something has got to be done.
मुंबई शाळा जी आहे त्याला सुद्धा मी सांगेन की या पद्धतीने कचरा केला तर मुलं आवडीने Choose our own destiny, less plastic waste and no fish in the sea. Gotta act now, there will be more plastic than fish by 2050. So what's the solution? What can we do? You can help the earth if you choose. Ten green bottles sitting on the shore, look to the sea, there's a billion more. We know something has got to be done. मुख्याध्यापक संघ Something has got to be done. It's gotta be done now. Something has got to be done. I went to CCC what he could CCC but all I need could CCC was PLASTIC PLASTIC don't let it be end of you and me PLASTIC don't let it be end of you and me so look to the sea let's make it more. We know something has got to be done. Gotta be. Something has got to be done. Sooner or later. Something has got to be done. Green bottles sitting on the shore. Look to the sea, there's a billion more. We know something has got to be done. Something has got to be done. Something has got to be done. It's gotta be done. Reproduce, recycle, reuse. या